लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकरेंनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं. मात्र फडणवीस म्हणतात की कालचं भाषण हे मराठी शब्द काही नव्हता, फक्त रुदाली होती त्या भाषणात. आणि ये पब्लिक है ये सब जानती है असं एक टोला त्यांनी लगावलेला आहे. पब्लिक सब जानती है, इसलिए तो पब्लिक आई ना कल. ये पब्लिक सब जानती है आप कितने झूठे लोग हैं. हाँ, इसलिए तो कल लाखों की संख्या में पब्लिक आ गई मिस्टर फडणवीस और मराठी के मुद्दे पर आ गई. आप बौखला गए हो, आप डर गए हो दोन ठाकरे ब्रदर्स से, ये आप साफ हो गया है. क्या रुदाली क्या होता है? अब रुदाली आपकी शुरू हो गई है. मैं आपको बोल रहा हूँ, आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे तुमचं सुरू झालंय. आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा. आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे दोघांनी एकत्र बरं का. कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच. तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याची, जागोजाग रडण्याची. मात्र शिंदेचं म्हणणं आहे की एका शिंदेच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेताय? ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का? नाही, ते नाही राहिलेत. आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकला